आज तुम्ही नवीन विस्तार म्हणून सांगतात की प्रत्येक विभागामध्ये आपले पदाधिकारी असतील. मी परवानगी दिले, पण एका अटीवर देतोय. जे वाक्य माझं तुम्ही सांगितलं की घर पेटवणं सोपं असतं पण घरातली चूल पेटवणं हे कठीण असतं. आता त्या चुलीचाच उपयोग करून सांगतो तुम्हाला की विभागामध्ये हे जे काय अधिकारी पदाधिकारी नेमाल त्यांनी जर का कामगार सेनेची वेगळी चूल पेटवली तर मात्र मी ती पेटू देणार नाही. त्यांनी शिवसेनेसोबतच राहिलं पाहिजे. स्थानिक जे काय आपले पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊनच, म्हणून तर तुम्हाला एक विभाग दिलाय. कारण गेल्या काही दिवसात आमच्या लक्षात असं आलं की जसं पूर्वी जी काय हॉटेल्स होती ती शहरी भागात म्हणजे कुलाबा बाजूला होती, आज सुद्धा आहेत, पण आता सगळी जी काय हॉटेल्स येतात ती उपनगरात जातात. मग उपनगरातले आपले जे काय पदाधिकारी आहेत ते अनेक वेळेला अगदी ITC असेल किंवा इथलं सुद्धा JW असेल, नाही इथलं रिजंट वगैरे सगळे आपले शिवसैनिक लागतातच. बरं, उद्योगधंदा किंवा नोकरी असेल तर शाखेच्या माध्यमातूनच ही नोकरी केली गेली, भरती झाली पाहिजे. आपली माणसं तिकडे भरली गेली पाहिजे. आणि त्याच्यानंतर या पदाधिकाऱ्याला एक दंडक असला पाहिजे की ठीक आहे, तुम्ही विभागवार वेगळं कामगारांच्या हितासाठी, स्थानिक कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यालय जरूर उघडा, पण किमान आठवड्यातून एकदा तरी शिवसेनेच्या शाखेत तुम्हाला जायलाच लागेल. मी कामगार सेनेचा, कारण काही ठिकाणी माझ्या कानावर गोष्टी येतात की काही कामगार हे कंपनीत असताना कामगार सेनेचे सदस्य असतात पण बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या पक्षाचे सदस्य असतात. असं नाही चालणार. मुंबईमध्ये एका आपलं काम करतात, गावी जाऊन दुसऱ्या पक्षाचं काम करतात. हे पहिले हेरा. कारण शिवसेना ही केवळ वापरा आणि फेका याच्यासाठी शिवसेना प्रमुखांनी नाही जन्माला घातली. आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी वेळ पडली तर लढून संघर्ष करून मराठी माणसाचे न्याय हक्क त्याला मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये जर का कुठे भेदाभेद होणार असेल तो होणार नाही, याची एक तुम्ही सुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे. आणि तुमची सुद्धा एक कमिटी असली पाहिजे. जसं शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत, आता मुंबई सोडून इतर शहरांना शहर प्रमुख आहेत, आणि काही जरी लागलं तरी शाखेबरोबर त्याचा समन्वय हा साधला गेलाच पाहिजे. हा पहिला दंडक टाकून मी म्हणेन स्थानिक पातळीवरचे नुसते समजा कोणाला मला शिवसेनेत पद देता नाही आलं तर त्यांना घेऊ नका, तर त्यांना कामगार कायदे कळतात, त्या विभागातल्या कंपन्या आणि हॉटेल्स किंवा इतर उद्योग व्यवसाय असतील त्याच्यातल्या अडीअडचणी नियम माहिती आहेत, अशाच शिवसैनिकांना तुम्ही तुमच्या त्या पदावरती नेमा. हे स्वच्छ ठेवा. नाहीतर मग अनेक जण येतात की काय इकडे काय होतं, आपल्याकडे हे वैभव आहे, उमेदवारी देताना एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असतात, एकापेक्षा एक सरस किंवा सगळे तोलामोलाचे असतात. निवडणं फार कठीण असतं. मग कधीतरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, माझ्यासमोर निवडणुकीत लोक येतात, आत्ता सुद्धा पदाधिकारी नेमताना तोलामोलाचे 2-2, 4-4, 5-5 लोक येतात. जिल्हा प्रमुख पाहिजे, म्हणजे व्हायच्या ताकदीचे असतात, शहर प्रमुख व्हायचे असतात. मग त्याच्यातनं निवडण्याचं कसं? कारण 4 जण आले, एकालाच पद देऊ शकतो, एकालाच उमेदवारी देऊ शकतो. त्याला दिल्यानंतर मग बाकीचे नाराज. सगळेच होतात अशातला भाग नाही, तरी सुद्धा अनेक जण तुमच्यापैकीच कितीतरी आहेत की त्यांना आजपर्यंत मी काही दिलं नाही तरी शिवसेनेसाठी, मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी लढतायत. मग मी सगळ्यांना काय सांगतो की अरे एकदा तुम्ही माझ्या खुर्चीत बसून बघा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो, तो विजय त्या खुर्चीत बसून दाखवा आणि मग बघा काय असतं त्या विजयाचं. एक मी दुःख नाही म्हणत कधीच, पण ह्या गोष्टी अशा असतात. आणि नंतर मग काय होतं की ठीक आहे, अमुक शिवसेनेचं नाही करता आलं तर युवा सेनेचं तरी करा. अरे हा परवा आला होता याच्या नातवाला ॲडमिशन पाहिजे म्हणून, आणि ह्याला युवा सेनेचं करू, तसं नाही. तर तसं तुम्ही पण एक पथ्य पाळा की इथे मी काही करू, म्हणजे नाईलाज असेल तर तिकडे लगेच तुम्ही कामगार सेनेचं नेमला, असं करू नका. एक जण तर माझ्याकडे असं आलं होतं की मला साहेब अमुक पद देता येत नसेल तर निदान सामनात तरी घ्या. अरे म्हटलं हे काय सामना, मुखपत्र जरूर आहे पण शिवसेनेत नाही म्हणून ही काय ॲडजस्टमेंट सेना नाही आहे कुठे. एक नवीन सेना काढूया आपण, ॲडजस्टमेंट सेना. असं नाही करता येत. तर तिकडे सगळ्यांचाच मान राखून हे काम करणारी लोक तिकडे नेमा.